तर हा एक फेमस डाऊट आहे सध्या, थोडा फेमस नाही, रेग्युलर डाऊट विचारतात मुलं, की सर टाइम कसं मॅनेज करू आम्ही? टाइम मॅनेजमेंट बद्दल सांगा. 2 टाइप राहतील. जर जॉब करणाऱ्यांचं टाइम मॅनेजमेंट आणि रेग्युलर स्टुडंटचं. मला तरी असं वाटतं, की सोपं-सोपं असं पकडा. हे सध्या आम्ही फक्त एस साठी करू का रेग्युलर प्रिपरेशनमध्ये पण असं डोकं लावू शकता. जे कोणी जॉब करणारे आहेत त्यांच्याकडे खरंच टाइम कमी असतो. तर तुम्ही त्यात शक्यतो इफेक्टिव्ह अभ्यासाचा विचार करा. फॉर इन्स्टन्स सकाळी जर तुम्ही प्रिपरेशन करताय फ्रेश मूडमध्ये, तर थेरॉटिकल पार्ट, मॉक टेस्ट या सगळ्या गोष्टी ठेवा. आणि इव्हिनिंगला जे करताय, सगळं जॉबवरनं थकून आल्यानंतर, डोकं जड पडल्यानंतर, त्यावेळेस मग थोडं कॅल्क्युलेटिव्ह पार्ट, मॅथ्सवाला पार्ट, इझीवाला पार्ट असं म्हणू शकता. ज्यावेळेस फ्रेश मूड आहे तेव्हा डिफिकल्ट पार्ट, जेव्हा थोडासा डल मूड आहे त्यावेळेस इझीवाला पार्ट, असं तुम्ही डोकं लावू शकता. दुसरं सर, दुसरं की खूप जास्त करण्याचा विचार नका करू जॉबवाल्यांनी, खूप जास्त. अति पुश नका करू. पण जेवढं करताय तेवढं इफेक्टिव्ह म्हणजे कॉन्सन्ट्रेशननी समजून घेण्याचा प्रयत्न करा. लवकर त्या चुका इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. एकदा जी चूक झाली मॉकमध्ये ती पुढच्या वेळेस नाही झाली पाहिजे. तुमचे एक्सपिरियन्सेस यूज करा. आणि जर जमलं तर जॉबवाल्यांनी थोडं आजूबाजूला जर तुमचा फ्रेंड सर्कल ठेवला, की बाबा हे सगळेजण आम्ही सोबत करतोय मॉक टेस्ट, एखादा ग्रुप बनवा. त्यात रोज त्या मॉक टेस्टचे स्कोर टाका. थोडंसं शेअर करा तुमची फीलिंग काय. जे कोणी असतील महाराष्ट्रभरात, महाराष्ट्राच्या बाहेर 4-5 जणांचा जरी ग्रुप असला तुमचा जॉबवाल्यांचा, तरी तिथं तुम्ही त्या स्कोरची जर शेअरिंग करत राहिले, तुमच्या फीलिंग्स टाकलं, की 5 दिवस पेपर आहे, मला असं-असं वाटतंय. ते एकमेकांचं बोलणं ऐकून, बोलून थोडंसं बेटर वाटेल. आणि त्या सगळ्यांमध्ये जी काही शेअरिंग आहे, होईल तेवढी शक्यतो पॉझिटिव्ह साइडनी बोलायचं. फॉर एक्झाम्पल, की आपण सगळे जॉब करतोय म्हणजे आपल्याला आपला एक्सपिरियन्स वापरायचा आहे. आपल्यामध्ये ऑलरेडी इंग्लिश आपली थोडीशी बेटर आहे, कारण आपण या सगळ्या एक्झाम क्रॅक करून आलेलो तरी आपल्याला इंग्लिशची थोडीशी रीडिंग करायची आहे. निगेटिव्ह गोष्टींनी बोलायच्या, होईल तेवढं पॉझिटिव्ह साइडनी, की आपली स्पीड पण चांगली आहे, आपलं क्वेश्चन सिलेक्शन चांगलं आहे, आपलं डिसिजन मेकिंग चांगलं आहे, आपलं क्वेश्चन चांगले पिक करायचे. मी मागच्या वेळेस एसबीआयची एक्झाम क्लिअर केली तेव्हा मी हे डिसिजन चांगले घेतले होते. असं प्रत्येकाने त्या ग्रुपवर आपापलं चांगलं जरी शेअर केलं रोज थोडं-थोडं, तर तुम्हाला भरपूर कॉन्फिडन्स येईल. हे झालं जॉबवाल्यांसाठी. आता जे रेग्युलरवाले आहेत ज्यांच्या कंप्लेंट्स आहे टाईमबद्दल, त्यांनी सगळ्यात पहिले काय करा, तुमच्या ज्या दिवसभराच्या टास्क आहेत ना, त्या नीट बघा, की त्यात जास्त ओव्हरफ्लो तर नाही होते. बऱ्याच वेळेस टास्क खूप जास्त बनलेले असतात, एवढ्या बनवायची गरज नसते. त्यासाठी एखाद्या मेंटॉर्सला पकडा, त्यांना डिस्कस करा. दुसरं, तुम्ही जे आपण टास्क बनवताय, त्या टास्क आता जो शेवटचा वीक आहे एसबीआयच्या अगोदर, आता एसबीआयचा पेपर आहे सॅटर्डे संडेला किंवा पुढे जाऊन भविष्यात कुठला दुसरा पेपर राहील, तेव्हा त्या सगळ्या टास्क होणार नाही. कारण आता एसबीआयचा पेपर आला तर सगळ्यात पहिले काय राहील, की समजा माझा पेपर 1 वाजता आहे, तर मी 1 वाजता मॉक टेस्ट देणार आहे. तर माझं बाकीचं रुटीन डिस्टर्ब होणार आहे. तर बाकीचं रुटीन डिस्टर्ब होणार आहे म्हणून तुमच्या 10च्या 10 टास्क होणार नाही आता. टास्क थोडा कमी करा या वीकमध्ये आणि त्याला प्रायोरिटाईज करा, की या 10 टास्कपैकी मी समजा 7च टास्क करेल. कारण एसबीआयचा पेपर आहे. तुम्ही सगळं नाही बंद करणार आणि सगळं चालू पण नाही ठेवणार. कारण सगळं चालू ठेवलं तर जास्त प्रेशर येईल, इफेक्टिव्ह होणार नाही. त्याला असं टाईमला थोडं मॅनेज करा, सगळ्या गोष्टी नाही होणार. फॉर एक्झाम्पल अजून डीपमध्ये समजा क्वांटला तुम्ही 1.5 ते 2 तास देतायत, मॅथ्सला 1.5 ते 2 तास. आता जर तुम्ही म्हटले, की सर टेलिग्रामला प्रमोद सरांचं एक सेशन असतं. टेलिग्रामला स्वामी सरांचं कॉन्सेप्ट बुस्टर खूप भारी आहे टॉपिक वाईज. ते YouTubeला तुमची आम्ही प्लेलिस्ट बघतोय. त्याच्यानंतर तुम्ही एक मॉक टेस्ट देताय सेक्शनल टेस्ट कॉन्टची. एवढ्या गोष्टी नाही होणार. ज्या दिवशी तुम्ही कॉन्टची सेक्शनल टेस्ट दिली, त्याचा अॅनालिसिस त्यातच वेळ जाईल. म्हणून आठवड्याला 2 जरी सेक्शनल टेस्ट दिल्या, तर मग तुमचे 2 दिवस त्याच्यात जात असतील, लेट्स से सॅटर्डे, संडे. तर उरलेल्या 5 दिवसात तुम्ही टेलिग्रामचे सेशन, YouTubeचे सेशन्स ते करू शकता. एकाच दिवसात तुम्हाला YouTubeची प्लेलिस्टही बघायची आहे, स्वामी सरांचंही सेशन करायचंय, प्रमोद सरांचंही करायचंय आणि हे करायचं एवढं नाही पॉसिबल. मग सर याला कसं करणार? तर याला तुम्ही पहिले विचार करा, की तुमची लेव्हल कुठे आहे. जर तुम्हाला वाटतं, की मला वर्ड प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करायची टॉपिक वाईज, मग स्वामी सरांचं सेशन केलेलं बेटर राहील. जर तुम्हाला सगळं मिक्सअप करायचं असेल, तर प्रमोद सरांचं करा. जर तुम्हाला रिलिव्हंट क्वेश्चन्स किंवा आता भरपूर आमची प्रॅक्टिस झाली, आम्ही थोडं जुन्या कॅटेगरीत गेलो, आम्हाला प्रेशर हँडल करायचं, तर मग प्लेलिस्ट बघू शकता. असं ते बघा, सगळ्या गोष्टी करण्याचा विचार नका करू. ठीक आहे? असं जर केलं तर टाईम प्रॉपर मॅनेज होईल, कारण प्रायोरिटीज वाईज ते सगळं सेट होऊन जाईल आणि जे गरजेचं आहे तेवढं आपण करू शकतो. आणि या सगळ्यांमध्ये परत एखादा जर कोणी सीनियर असेल बँकेत, तुमचं सिलेक्ट झालेलं मित्र-मैत्रीण किंवा मेंटर्स आपले ऑनलाईन, ऑफलाईनचे, त्यांना एकदा तुमचं शेड्यूल दाखवा, की दादा, ताई, सर, मॅडम असं सगळं आहे. यातनं तुम्हाला काय प्रायोरिटी वाटतंय, तुम्ही आम्हाला थोडंसं नीट सांगा. मग ते क्लिअर होऊन जाईल. म्हणजे काय बरेच जण अभ्यास करतात, पण ते एक्स्ट्रा बर्डन, एक्स्ट्रा प्रेशरमुळे ना जास्त टेन्शन येतं. ते टेन्शन नको यायला. ठीक आहे? सो आय होप सगळ्यांना टाईम मॅनेजमेंट बद्दलचं थोडंसं रफ-रफ कळालं असेल. तर ते एक पाहिजे आणि एक सवय जर लावली तुम्ही तर खूपच भारी होऊन जाईल. डेली दिवसाच्या स्टार्टिंगला तुम्ही एक रफ थोडंसं बनवूनच घ्या. जॉबवाल्यांनी पण बेसिक एवढं-एवढं करायचंय. जे रेग्युलर प्रिपरेशनवाले त्यांच्याकडे तर पूर्ण शेड्यूल क्रॅकर असेलच आपलं पूर्ण प्रॉपर आठवड्याभराचं. तर ते एक बनवा, की बाबा आपल्याला एवढं-एवढं करायचंय. त्याच्याकडे बघून तुम्हाला थोडं मोटिव्हेशन, छोटंसं मोटिव्हेशन, खूप वालं मोठं नाही, पण एक क्लॅरिटी राहील, की आपल्याला काय-काय करायचं आणि थोडा कॉन्फिडन्स राहील. आणि सध्या मध्यंतरी हा मेसेज खूप जणांचा येतोय. खूप जणांचा ऑफलाईन विकली टॉकला पण मी ऐकलं, ऑनलाईनला पण, की आम्ही अभ्यास भरपूर करतो, पण आम्हाला अभ्यास केल्यासारखं वाटत नाही. असं वाटतं आज आम्ही काहीच केलं नाही. आज आम्ही काही नवीनच केलं नाही. असं वाटतं की आपला अभ्यास बरोबर चाललाय की नाही, का आपण कमी पडतोय.
तर याच्यासाठी बेस्ट सोल्युशन असतं तुमचं जे स्केड्यूल क्रॅकर असतं, जे तुम्ही आधी बनवलेलं असतं एखाद्या मेंटॉरसोबत डोकं लावून. आणि हे स्केड्यूल क्रॅकर काय सर आम्हाला हेच माहित नाही. तर विकली टॉक 200 बघा, 250 बघा किंवा 300 बघा. त्यात स्केड्यूल क्रॅकर काय हे सांगितलेलं आहे. इनफॅक्ट 200 मध्ये तर तुम्हाला पूर्ण टाइम टेबलच लिहून दिलेलं आहे, की दिवसभरात कसं-कसं करायला पाहिजे. पण त्याला तुम्ही फ्लेक्सिबल ठेवू शकता. तसंच करायला पाहिजे 100% असं नाहीये, पण त्याला तुम्ही फ्लेक्सिबल ठेवू शकता. पण तुम्हाला एक जजमेंट येतं, की यार एवढं-एवढं आपण करू शकतो. ठीक आहे. कारण प्रत्येक इंडिव्हिज्युअल वेगळा आहे. प्रत्येकाची स्ट्रेंथ, वीकनेस वेगळी आहे. प्रत्येकाचं जॉबचे टायमिंग, घरचं प्रिपरेशन, इकडे संभाजीनगरचं प्रिपरेशन, इकडच्या लायब्ररी यांचे टायमिंग्स वेगळे आहेत. त्यामुळे त्याला थोडंसं मायनस प्लस तर करणारच आहे आपण. पण ते एक रफ बनवणं गरजेचं आहे. त्याच्याने थोडी आयडिया राहते. जसं की क्रिकेटमध्ये एखादा मोठा टार्गेट चेस करताय. काहीच डोक्यात नाही ठेवलं आणि डायरेक्ट टार्गेट चेस करायला गेलो तर हे जरा गडबड होते. थोडं तरी रफ ठेवावं लागेल, की 10 ओव्हरमध्ये इथपर्यंत जाऊ आपण, 5 ओव्हरमध्ये इथपर्यंत जाऊ, 1 ओव्हरमध्ये इथपर्यंत जाऊ, असं-असं करू. त्यांनी थोडंसं काम सोपं होतं. आणि जो पहिला पॉइंट होता तुमचा, की सर मला अभ्यास केल्याचा फील नाही येत. तर शेड्यूल क्रॅकरमध्ये तुम्ही 10 पैकी किती गोष्टी टिक करताय दिवसाच्या शेवटी बघा. 8-9 होत असतील तर मग तुमचा अभ्यास होतोय. मग तुम्ही एक्स्ट्रा टेन्शन घ्यायला नाही पाहिजे. पण सर काही नवीन केल्याचा फील नाही येते. नवीन केल्याचा फील येणारच नाही कारण आपलं जे प्रिपरेशन आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मधलं हे तेच तेच सब्जेक्ट परत आहे. जीएला तुम्ही काही नवीन केलं तुम्हाला फील येईल. ह्याला नाही येणार कारण तेच तेच परत करायचंय. ग्रॅज्युएशनला कसं दर 6 महिन्यांनी सब्जेक्ट चेंज व्हायचे. त्यात आपलं एखादं एटी असेल तर वेगळी गोष्ट. पण 6 महिन्याला सब्जेक्ट चेंज व्हायचे तर तुम्हाला नवीन सब्जेक्ट भेटायचे तर मजा यायची करायला. इथं कसं तेच सब्जेक्ट आहे परत-परत त्यामुळे बोर्डम येणं, स्टॅग्नन्सी येणं, नवीन काही केल्याचा फील न येणं, हे बेसिक आहे होतच. तर याच्यासाठी मेन काय मग तुमचं शेड्यूल क्रॅकर त्याच्यावरून तुम्ही जज करू शकता. तुमच्या फ्रेंड सर्कल सोबत आठवड्याभराला तरी डिस्कस करा काय-काय झालंय, काय-काय नाही. आणि तिसरं मेंटॉर्सला कम्युनिकेट करा. हे वीकली टॉक आपले जे असतात याच्यामध्ये आपण हे सगळं चर्चा करतो. तर याच्याने आपण जरा फ्लोमध्ये राहतो. टेन्शन राहत नाही तेवढं. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट ग्रुपमध्ये होईल तेवढं पॉझिटिव्ह बोला. तुमचे जॉबवाले मित्र असतील, रेग्युलर प्रिपरेशनवाले असतील, होईल तेवढे पॉझिटिव्ह साइड बोला. निगेटिव्ह नाहीच बोलायचं का सर? निगेटिव्ह बोलू नका. निगेटिव्ह आहे, पण त्याच्यावर तुम्ही काही ना काही वर्क करत असाल ना पॉझिटिव्ह. त्याच्यावरती थोडंसं डोकं लावलं तर बेटर राहील. ते एक होऊ शकतं. आणि आयसोलेट नका राहू. बरेचसे जुने मुलं असतील त्यांना हा व्हिडिओ पाठवा, ही क्लिप पाठवा. ह्याची आम्ही क्लिप बनवून टाकूच, की एकटं राहतात ते शेवटी-शेवटी. त्यांना थोडंसं शाय फील होतं. त्यांना असं वाटतं नको बाबा हे असं करतील, तसं करतील किंवा कोणी काय विचार करतील. होईल तेवढं सगळ्यांसोबत राहा, तर त्याच्याने तुमचं टेन्शन कमी राहतं आणि थोडंसं फ्लो राहतो. आणि एक शेवटचा पॉइंट, ग्रुपमधला फायदा काय होतो माहिती आहे का, जेव्हा तुम्ही चर्चा करता, बरेच ग्रुप मेंबर्स असतात, 5 जण आहेत सर, आम्ही 5चे 5 सिलेक्ट झालो, असं बऱ्याच वेळेस मुलं सांगतात. पण ते 5चे 5 एका टाईमला कधीच सिलेक्ट नसतात झालेलं. मेजॉरिटी नसतातच झालेले. ठीक आहे. बरेच असे ग्रुप्स आहेत जुने तुम्ही बघा तुमचे मित्र-मैत्रिणी किंवा सीनियर्स किंवा सीओटीमध्ये त्यातला एक जण सिलेक्ट झाला. मग काही दिवसांनी दुसरा झाला. मग काही 2 जण एकदा झाले. मग परत शेवटचा झाला. पण त्याच्यात होतं काय, थोडंसं वाईट वाटतं की यार पहिला एक मित्र सिलेक्ट झाला, आपण नाही झालो. पण एक कॉन्फिडन्स पण येतो की आपण सगळे जे प्रिपरेशन करत होतो, त्याच्यातनंच हा सिलेक्ट झाला. म्हणजे आता आपला पण नंबर लागू शकतो. ठीक आहे. मग तो एक कॉन्फिडन्स राहतो की जर तुम्ही शेअरिंग प्रॉपर ठेवली, तर की आम्ही हे अभ्यास करतोय. तर त्याच्यामुळे थोडासा कमी जास्त गॅप असतो 6 महिन्याचा, 1 वर्षाचा. पण सिलेक्शन होतं. असे बरेच ग्रुप्स आहे, बरेच कॉलेजचे मित्र असतात की ते सगळे सोबत येतात. "सर आमचे सीनियर्स आहे, सगळे सिलेक्ट झाले. आम्ही आता ज्युनियर्स आहे." त्यासाठी ते डिस्कशन चांगलं ठेवा. आणि जे खूप एकटेच प्रिपरेशन करणारे आम्हाला कोणी मित्र-मैत्रीण नाही आयुष्यामध्ये असे कोणी असतील, मग मेंटॉरसोबत कम्युनिकेट करा ऑनलाईन किंवा ऑफलाईन. ठीक आहे. चला, मग आता आपण पुढे जाऊ. तुमच्या कमेंट्स घेऊ. तुम्हाला काय-काय वाटतं ते बघू.